आमचा गुन्हा नोंद करून घेतलेला नाही, नुसती खबर घेतलेली आहे. का त्यांनी गुन्हा नोंद करून नाही घेतला? त्यांनी फक्त खबर घेतलेली आहे, गुन्हा दाखल करून नाही घेतले. का करून नाही घेत? त्यांना काही दबाव आहे, संशय, आम्हाला संशय आहे त्यांनी मारले म्हणून. मग ते का गुन्हा दाखल करत घेत नाही? माझी सख्खी बहीण ती. तुम्हाला आधी माहिती होतं त्यांचा छळ थोडासा चालू होता. ते सगळे त्यांच्या घरचे नंदा सासू त्याला शिव्या द्यायच्या, नवरा पण मारायचा त्याला. मग तुम्ही त्याच्यावरती त्यांना कधी काही बोलला नाही की तुम्हाला त्यांनी सांगितलं नाही की? ते सांगितलेलं ना, पण त्यांनी डायरेक्ट असं अचानक हे केलं. मग ते जर गुन्हा त्यांनी केला नाही, मग ते दवाखान्यात का आले नाही? त्याच्या पत्नीच्या बरोबर दवाखान्यात पण नाही आले आणि अंत्यविधीसाठी पण नाही आले. आज 3 दिवस झाले. मग ते का आले नाही? त्यांनी गुन्हा केला नव्हता काय? मुलगी होती त्यांच्याशी बोलायची आणि कुठे बोलायची ते पण त्याला माहिती आहे. आता मी प्रत्यक्षात नव्हते गेले तरी पण म्हणजे त्यांचे रूम होते, त्यांच्या रूमच्या पाठीमागे जाऊन बोलायचे. 1 वाजेपर्यंत फोनवर बोलायचे ते. 1 वाजेपर्यंत तेवढ्या वेळी ते घरी यायचे. अरे बायको घरी असताना तुम्ही बोलत होते कोणाशी? तुम्हाला हे सगळं कधी कळलं? म्हणजे त्यांचा मृत्यू झाल्यानंतर कळाला का झाल्याच्या आधी तुम्हाला सगळं माहिती होतं? आधी 2-3 दिवस आधी समजलेलं मला. त्यांच्या फोनवर वगैरे बोलत होते. तुम्ही त्यांना विचारलं का? यांच्या वडिलांना विचारलं का तुम्ही की हे सगळं काय सुरू आहे वगैरे? हा विचारलेलं. तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया होती? तेव्हा ते बोलत होते का तुम्ही तिला घेऊन जा. ते बोलत होते तुम्ही तिला घेऊन जा, तुम्हाला किती पैसे पाहिजे तेवढे देतो. नरेश मेयर मध्ये मध्ये बोलत होते. त्यांचा सपोर्ट जास्ती त्यांना, त्याच्या मुली जास्ती उड्या मारतात. ते नरेश मेयरला ते जास्ती बोलतात. तसे का त्याच्यात म्हणजे घरातली सदस्य होती ती, ते हकलायच्या मागे होते तिला आणि त्यांनी तिचा घात केला. त्यांनी उशी खाली तिला दाबून मारले. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, आम्हाला न्याय. मम्मीने मला डब्बा बनविला आणि शाळेतून आलो 12:30 तर मम्मी झोपलेली, उठतच नव्हती. मग काय केला तू? मी तिला डोलं उचकून बघितलं तर वापस डोलं मिटकलं. मग मी आईला सांगितलं. त्या आली पण नाही बघायला आतमध्ये आणि ते नंतर पप्पाला फोन करून सांगितलं. मारली होती का? मम्मीला मारली होती ना पप्पानी? कधी मारले? सकाळ रात्री जवळ ऑफिसची आलो. मग फोन बोलायची. कोणाशी बोलायचं मला माहिती आहे तुला काही? तू कधी बाबांचा फोन बघितलेला नव्हता? बघितलं. आणि मग तिचे मिस्टर बोलतात का 10:30 वाजता मी कामाला गेलो ऑफिसला. मग त्याच्या मध्ये त्याची फक्त आई होती आणि तो होता घरात आणि त्याची पत्नी होती. आईने पण उठवायचा प्रयत्न का केला नाही तिला? आईने पण उठवायचा प्रयत्न का केला नाही? लहान मुलगा जेव्हा आला घरी तेव्हा डोला उघडून बघता तर मम्मीचं काम बोलता. आईला सांगितलं तर आई बोलते झोपली असेल ती झोपू दे बोलतं तिला बोलतं. नंतर आईने फोन केला तिकडे आणि मग सांगितलं. तो लहान मुलगा आहे, तो त्याला काही प्रश्न विचार, तो पण सांगेल. आणि आधार कार्ड बोलतो बनवला नाही, बोलतो मी असं काही केलं नाहीये. आधार कार्ड कसं काय बनवला नाही? हा बघा आधार कार्ड, हा बनावट आधार कार्ड बनवलंय. पत्नीचं नाव, दुसऱ्या बाईचा फोटो. हा सगळे जे स्वतःचा आधार सेंटर त्याचा गैरवापर केलाय त्यांनी. त्याला शिक्षा झालीच पाहिजे. हे सगळे आरोपांनी त्यांना सांगितलं की आणि कुठल्या बदलापूर मधल्या